नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज एका अशा गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. तर चला, तो विषय कोणता आहे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, खूप ऊन आहे. आपण आता थोड्याच अंतरावर आलेलो आहोत. तुम्हाला जे ठिकाण दाखवायचे मला ते अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. पाहत राहा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत एका विहिरीवर. तुम्ही हे आतमध्ये विहीर पाहू शकता. मामा, तुमचं नाव काय? चिम्माजी तुळशीराम सुरनर. आता सध्या काय परिस्थिती आहे नेमकं? कारण यावर्षी पावसाळा खूप कमी झालेला आहे आणि इथून पुढं अजून 2 महिने राहिलेले आहेत शिल्लक. आणि मार्चच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती झालेली आहे. तर पाणी वाचवण्यासाठी तुम्ही नेमकं काय संदेश द्याल? डिसेंबरपासून पाणी कमी आहे, तर जेवढं होईल तेवढं कमी वापरावे. आता इथून तर पुढे प्यालासुद्धा पाणी भेटणार नाही, एवढं आता कमी झालं आहे पाणी. तर ढोरागुराची तर अडचण भरपूरच आहे आणि शेतकऱ्याला ढोरं ठेवल्याशिवाय पर्याय नाही. आता हे प्रश्न पाणी वाचण्याचा कमी आहे, फक्त आंघोळीला कमी न कपडे धुण्यासाठी कमी. जेवढं होईल तेवढं आपण वाचवणं गरजेचं आहे. वाचवण्याचं गरजेचं आहे. फक्त ह्याच 2 गोष्टीला वाचू शकता. दुसऱ्या गोष्टीला ढोराला तर पाजवाच लागते. चालेल, धन्यवाद. तुम्ही आता ऐकल्याप्रमाणे पाहू शकता की यावर्षी पाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे. कारण आता सध्या मार्चची सुरुवात आहे, तरी संपूर्ण विहिरी तळे सगळे आटलेले आहेत. तर ह्यामुळे आपल्याला असंच दिसून येतं की इथून पुढचे येणारे 2 महिने जे आहेत ते खूप वाईट जाणारे आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावं की जेवढं होईल तेवढं कमीत कमी प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करावा. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल हे पाठीमागं संपूर्ण जे आहे ते काहीतरी माळरान आहे. तर तसं नाही. हे जे आहे ते एक तळं आहे आणि यावर्षीचा पाऊस काळ खूप कमी झाल्यामुळे ते अगदी मार्चच्या पहिल्या महिन्यामध्येच त्याच्यामध्ये थेंबसुद्धा उरलेला नाही. तर यावरून आपल्याला यावर्षीची परिस्थिती काय आहे हे नक्कीच समजून येईल. चला, आतमध्ये जाऊन तुम्हाला आता सध्याची परिस्थिती अशी आहे की तिथे एक खोल खड्डा केलेला आहे आणि ते खड्डा केला असल्यामुळेच फक्त तिथं पाणी थोडंसं शिल्लक आहे. तर मी तुम्हाला तिथपर्यंत दाखवतो. आणि हे इकडला भाग पूर्ण बघू शकता. ते पूर्ण तिथपर्यंत तुम्हाला जर कदाचित दिसत असेल तर तिकडे तळ्याची पाळू दिसत आहे. तिथपर्यंत कसलंही पाणी नाही. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता, इकडे पण तळ्याची पाळू आहे. तिथपर्यंतसुद्धा काहीच नाही. फक्त इथं खड्डा मारल्यामुळं खाली थोडंसं इथं पाणी शिल्लक आहे. आता इथून पुढं अजून उन्हाळ्याचे 2 महिने शिल्लक आहेत. 2 म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल 3, कारण मार्चचा हा पहिलाच
आठवडा आहे, संपत आलेला आहे. अजून एप्रिल मे हे 2 महिने आणि ह्या 2 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त ऊन असतं. हे आहे हागदळ या शिवारात वसलेलं तळं आणि याच्यामध्ये फक्त आता सध्या जर म्हणलं तर एवढं फक्त पाणी शिल्लक आहे. आणि इथं सगळे आजूबाजूला जनावरं वगैरे चरायला येतात, तर त्यांनी पाणी कुठं प्यायचं. हरणांचा खूप या एरियामध्ये हरणांचा खूप मोठा कळप आहे, त्या हरणाच्या कळपाने पाणी कुठं प्यायचं. तर यामुळे या वर्षीची परिस्थिती काय हे आपल्याला नक्कीच समजून येतं. तरी आपणही जेवढं होईल तेवढं पाणी कमीत कमी प्रमाणात वापरावं, हाच या पाठीमागचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश आहे. मी इथं आल्या आल्या एक गोष्ट पाहिली. मी तिथे बसलो होतो. बसून इथं दूर पाहिल्यानंतर मला एक 4 ते 5 हरणांचा कळप दिसला. ते इथं पाणी पिण्यासाठी आले होते, पण त्यांना आजूबाजूला कुठंच पाणी दिसलं नाही. त्याच्यामुळे ते डबल वापस गेले, कारण इथे कुठंच असं लांबून तरी दिसतच नाही पाणी. जर शक्य होईल तेवढं जर जवळ गेलं तर असे खड्डे जे मारलेले आहेत त्या खड्ड्यामध्येच थोडंसं पाणी सध्या आहे. त्याच्यामुळे यावर्षी जनावरांचंही खूप अवघड आहे, प्राण्यांचंही खूप अवघड आहे. तुम्ही इकडे पाठीमागं पाहू शकता, हा थोडग्याचा शिवार आहे. आणि ह्या थोडग्याचा शिवार मला जसं समजतंय, जसं कळतंय, तसं हा कधीच असा वाळलेला दिसत नव्हता मार्चमध्ये. कारण इथं स्थळ असल्यामुळे ते कंटिन्यू हिरवंगार असायचं, पाणी असायचं. पण यावर्षी पाणी नसल्यामुळे ते पूर्ण वाळून गेलेलं आहे. तर यावरून तुम्ही ओळखून घेऊ शकता परिस्थिती काय आहे.